कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अद्यापपर्यंत नाफेड हे पोहोचलेले नाही आहे। आपल्यासोबत खासदार भास्कर बगरे आहेत। आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय वाटतं तुम्हाला, आजपर्यंत नाफेड हे मार्केटमध्ये आलेलेच नाही आहे? नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून आपण अलीकडे बघतोय 2-3 वर्षापासून जी खरेदी चालली ही अतिशय बोगस प्रकारे चालली आणि म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे किंवा आमची सगळ्यांची मागणी आहे की नाफेड आणि NCCFने जो कांदा खरेदी करायचा आहे तो बाजार समितीमधून खरेदी करावा। त्या संदर्भामध्ये आदेश देखील झाले। आज 7-8 दिवस झाले। 7-8 दिवसापासून बाजार समितीमधून अतिशय थोडा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 100-1 मेट्रिक टनापर्यंतचा कांदा खरेदी केला आहे। सरकारने उद्दिष्ट दिले महाराष्ट्राला की 2 लाख मेट्रिक टन आणि मग 2 लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट 30 जूनपर्यंत कसं पूर्ण होणार आहे? आणि म्हणून सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। जास्तीत जास्त कांदा खरेदी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे। परंतु आज जे रेट दिले जात आहे, आज म्हणजे 1235 होता, 1580, आता 1650 झाला आहे। परंतु तो रेट जो ये ग्रेडचा कांदा आहे, आज तोच कांदा बाजार समितीमध्ये व्यापारी वर्गाकडून 2000च्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त रुपयांनी खरेदी केला जातो आहे। आणि म्हणून ही सगळी जी धोरणं आहे सरकारची चुकीची आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातली आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये वेळोवेळी आंदोलनं केली। परत सरकारने यामध्ये लक्ष घालून हा कांदा जास्तीत जास्त कसा खरेदी केला जाईल आणि खरेदी केलेला कांदा हा स्थानिक बाजारपेठेमध्ये न विकता तो परदेशामध्ये, जर एक ग्रेडचा कांदा घेतला जातो आहे तर तो आपल्याकडे न ठेवता परदेशामध्ये निर्यात केला पाहिजे। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे झाले पाहिजे या दृष्टीने सरकारचे किंवा म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारचे प्रयत्न असले पाहिजे। यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने मी प्रयत्न करतो आहे किंवा अनेक सगळेच नेते मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहे। रवींद्र जाधव, LS मराठी, पिंपळगाव, वसवंत।